करा. कोपरा टीम लगेच सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. चला कोपरा टीम चला कोपरा टीम लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक देखील वाट पाहतात या मॅचचा. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करतो की वारंवार तुम्हाला सूचना करतात आम्हाला देखील वेगळं वाटतंय. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करतो लगेच आपली सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करा. तर एक ओव्हरचा मॅच इथे खेळवला जाईल याची देखील नोंद घ्या जर तुम्ही लवकरात लवकर पोहोचला नाहीत तर. दोन ओव्हरची मॅच असेल याची देखील दोन्ही टीमने इथे दखल घ्या. चला दोन्ही टीमचा 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. कोपरा टीमचा 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. खरं तर दोन दोन टीम आहेत कोपरा टीमचे तरी देखील 12वा प्रतिनिधी इथे येत नसेल. एक मॅच जिंकल्यानंतर भरपूर वेळ घेतलाय खरं तर कोपरा टीमने तरी देखील इथे उपस्थित राहिला नाही. यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कुठली असेल. यश कोहली रोहित कोहली अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. रोहित कोहलीला स्ट्राईक वर पाहतोय. मागच्या मॅच मध्ये दमदार सुरुवात करून दिली होती खरं तर पहिल्या मॅच मध्ये तोच खेळण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. इनाईट क्रमांक 1 वरती आपण पाहतोय रोहित कोहली त्याचा साथ देत असताना फलंदाज आपण पाहतोय यश कोहली. डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहिलं मागच्या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधनं मोठे मोठे स्ट्रोक येताना या मैदानामध्ये पाहिलंय. आता खरं तर 12 बॉलचा खेळ आपण मैदानामध्ये पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती इनाईट क्रमांक 1 वरती आपण पाहतोय राहुल भोईर. पंचांचा ग्रीन सिग्नल सामन्याला होती. आजच्या दिवसामध्ये सुरुवात आपण पाहतोय. तिसऱ्या फेरीतील पहिली मॅच पहिलाच तडाखा स्टेट द ग्राउंड फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण तिथे खरं तर सुरेख पाहायला जरूर मिळाला होता परंतु अपयशी मैदानामध्ये ठरला गेला आणि पहिल्याच चेंडूवर ठोकतोय चौकार. ठोक असताना मागच्या मॅच मध्ये चौकाराने सुरुवात केली होती. याच खेळाडूने या मॅच मध्ये देखील चौकाराने सुरुवात करत असताना कमी ओव्हरची मॅच जास्तीत जास्त धाब्यांचा टार्गेट ठेवायचं हे अगदी माइंड सेट करून मैदानामध्ये दाखल झाला. तो फलंदाज रोहित कोहली चांगला दमदार सुरुवात करत असताना चला स्पीडअप करा. खरं तर मॅचेस भरपूर पेंडिंग आहेत त्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर हा मॅच संपवायची याची देखील नोंद घ्या. चला बबुल लगेच आपण इष्टरक्षीच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय बबुलला. खरं तर बाबूचा भरपूर जीव आहे. बाबूचा खरं तर भरपूर प्रेम आहे तो बबुलवर. पहिल्या चेंडूवर ठोकलाय चौकार. बॅट्समन आपण पाहतोय रोहितला. पुन्हा एकदा अकरा टप्प्याचा चेंडू खरं तर मोठा पटका खेळायचा आहे. परेश चेंडू उचलणार फेकणार एकापेक्षा काही मिळत नाही. कमबॅक मैदानामध्ये करणं गरजेचं आहे आणि तो कमबॅक करत असताना 12 बॉल मध्ये कमीत कमी 30 पर्यंत ज्या पद्धतीने बॅटिंग राहिली आहे रोडपाले टीमची आजच्या दिवसामध्ये प्रभावित केलं. गोलंदाजी देखील सुरेख पाहायला मिळाली. 12 चेंडू मध्ये 12 धाबा डिपेंड देखील केल्या आणि मोठी धाव संख्या उभी करत असताना चेसिंग करत असताना त्या देखील काही चेंडू बाकी ठेवून करतात मॅच संपवली. म्हणजे चांगला खेळ मैदानामध्ये आजच्या दिवसामध्ये टीम आपण पाहतोय रोडपालीने दाखवला. परंतु या मॅच मध्ये कोपरा संघ
पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर एकेरी धाव. आता कोपरा टीम देखील वाट पाहते कुठली टीम आमच्या अगेन्स्ट केलेल, त्यासाठी झुंज मैदानामध्ये चालू आहे. यश देखील ठोकतोय षटकार. पहिल्या चेंडूवर आगास करत असताना षटकाराने दमदार सुरुवात करत असताना डीजे एकूण धाव संख्या दुहेरी अंकावरती धावा पाहतो. धावपटलावरती 11 धावा. शांत क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे. स्लोवर गॅप सिलेक्शन तर करायची होती. डायरेक्ट हिट कदाचित झाला असतं तर डेंजर झोनवर जरूर पाहिलं आपल्याला यशला पाहायला मिळालं असतं. परंतु इथे एक धाव, एकेरी धावेने एकूण धाव संख्या पाहतोय 12 या अंकावरती. आता क्रिकेटमध्ये देखील आता डीजे सिस्टीम जशी आल्या तसं मात्र बैलगाड्या क्षेत्राचे सॉंग सातत्याने आपण ऐकत आलोय आणि खेळाडू देखील आपण पाहतोय. बैलगाडा वरती खरं तर प्रेम आणि क्रिकेट कुठेतरी कमी होत चाललाय ग्रामीण लेवलचा. कारण प्रत्येक आपण पाहतोय लक्ष केंद्रित करताना, आकर्षित करताना बैलगाडा शर्यत. कालच्या पुसेगाव मध्ये तर आपण पाहिले हिंद केसरी. ठोकतोय ठोकतोय चेंडू जातोय. ताकदीचा प्रचंड वापर मैदानामध्ये. धावा मिळतील अर्धा डझन. फलंदाज पाहतोय रोहित कोहलीच्या बॅटमधना हा दमदार स्ट्रोक ठोक डीजे. किती महत्वाची मॅच आहे हे रोहितनी ओळखलं आणि मोठी धावसंख्या उभी करायची अगदी माइंड मध्ये आणि त्याच उत्तर देत असता. कारण रोडपाली टीम मागच्या मॅच मध्ये अगदी एकतर्फी जिंकली होती. मोठी धावसंख्या उभी करून देखील कारगर टीमला पराभूत करून या मैदानामध्ये आपण पाहतोय संघ कोपरा. आणि खरं तर आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय कोपरा टीम वाट पाहत असेल यांच्यामधनं जिंकेल ती कोपरा कोपरा अशी लढत होईल का, हे प्रेक्षकांमध्ये प्रश्न पडलेला आहे, प्रश्नचिन्ह. अजून एक परंतु फटका बसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षण धावतोय. चुकी होणार नाहीये. पहिला फलंदाज बॅक टू पॅव्हलियन जातोय रोहित कोहलीचा. खेळ इथं संपला जातोय. 18 धाबा असताना एका ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण धाव संख्या पाहतोय 18 या अंकावरती डीजे. हॅलो, राजन शेठ ठाकूर साहेब, राजेश शेठ ठाकूर साहेब, सर्जा सुलतानचे बैलाचे मालक या आपण मुख्य व्यासपीठावर आपलं देखील स्वागत असेल. त्यांच्याकडनं देखील मानधन आलंय या स्पर्धेसाठी 2500 रुपयाचा. तुमचं देखील आम्ही स्वागत करतो. सूरज नवीन गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. यश जोपर्यंत असेल मैदानामध्ये तोपर्यंत नक्कीच धाबांचा पाऊस या मैदानामध्ये पडेल. परंतु तुम्हाला त्याची विकेट्स घेणं या मैदानामध्ये फार गरजेचं असेल. आकुर टप्प्याचा चेंडू, ताकद कमी आहे असं वाटलं होतं परंतु प्लॅटेट हा षटकार जातोय. बॅटमधनं आपण पाहतोय दुसरा तडाखा. वैयक्तिक 2 षटकार ज्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालं. उल्लेख केलं होतं जोपर्यंत यश कोहली मैदानामध्ये असेल तोपर्यंत नक्कीच अडचणी वाढतील त्या टीम रोडपालीच्या. डीजे एकूण धावसंख्या पाहतोय धावपटलावरती 24 धाबा. मोठी धावसंख्या उभी करायची आणि तोच प्रामाणिक प्रयत्न राहिलाय खरं तर कोपरा टीमचा. चला आता स्पीडअप करा. शेवटची अंतिम लढत नक्कीच मी तर म्हणेन 1 ओव्हरची मॅच होईल.
कारण वेल आणि काल कोणासाठी थांबत नसतो मित्रांनो. तुम्ही वेळेला महत्त्व द्या, कारण आज पाहिलं तर थोडेसे उशिराने सामने सुरू झाले. मोठा फटका केलायचा जमिनीलगत फटका केला जाते. एक वेगाने चेंडू जिथपर्यंत उचलणार फेकणार तोपर्यंत ते एक धाव पूर्ण केली. एक धावेने एकूण धाव संख्या पाहतोय धावफलकावरती 25 धावा. चांगला खेळ मैदानामध्ये दाखवला गेला. कमी ओव्हरची मॅच आहे. या 2 ओव्हरच्या मॅचेस मध्ये जास्तीत जास्त धावा जमा जरूर केल्यात अद्यापपर्यंत आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा. सूरजवर देखील आक्रमण, त्याला देखील आसमान दाखवला. त्यानंतर अक्षय आपण पाहतोय पहिला चेंडू खेळण्यासाठी युनिट क्रमांक 3 वरती दाखल होतोय. चांगला खेळ करावा लागेल. मजबूत धावसंख्या उभी करायची असेल तर प्रत्युत्तर द्यावा लागेल. त्याच्या अगेन्स्ट करत पाहतोय गोलंदाजी कमबॅक करावी लागेल मैदानामध्ये सूरज भोईरला. 1-2 डॉट चेंडू मैदानामध्ये फार काही सांगून जातील. परंतु ते मोठे पटके मारण्याचा प्रयत्न जरूर राहिला अक्षयचा. एकदा वेगानं पूर्ण केली. एकेरी धावेने फारसा फरक पडणार नाही. एकूण धावसंख्या पाहतोय 26 या अंकावरती. सूरजचा विचार करायला गेलं तर अगदी शरीरयष्टी पाहिली तर सडपातल बांध्याचा तर मैदानामध्ये फलंदाज पाहतोय यश. परंतु त्याचे फटके ज्या पद्धतीने चटके देऊन जातात गोलंदाजांना, त्याच्या बॅटमधनं 2 तडाके, एकूण 14 धावसंख्येचा अद्यापपर्यंत खेळ करताना पाहायला मिळतोय. चला आता स्पीडअप करा. तर अजून बऱ्याचशा मॅचेस पेंडिंग आहेत. तुम्ही प्रत्येक चेंडू मध्ये तर टीम मिटिंग घेणं टाळा. क्षेत्ररक्षण सजवत असताना तर तुम्हाला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण मैदानामध्ये सजवा. तुमच्याकडनं तर आयोजकांना आज फार अपेक्षा असेल. सूरज बॉल ट्रॅक वरती फुलटस, ताकदीचा प्रचंड वापर, प्रॉपर टायमिंग, धावा मिळतील अर्धा डझन. फलंदाज आपण पाहतो यशच्या बॅट मधना हा 3रा षटकार. डीजे तसेच शैलेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने मुरबी टीमसाठी ज्यांनी संपूर्ण टी शर्ट आम्हाला पुरस्कृत केल्यात आणि या स्पर्धेसाठी सर्वच्या सर्व बॉल त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेत. त्यांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करीत आहोत. सन्माननीय शैलेश पाटील, खूप खूप धन्यवाद आपण केलेल्या सहकार्याबद्दल. या स्पर्धेसाठी जे बॉल आज आपण वापरलेत ते सर्वच्या सर्व बॉल आम्हाला पुरस्कृत केलेत आणि मुरबी टीमला ऑफिशियल टी शर्ट्स ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेत ते शैलेश पाटील यांचा खूप खूप धन्यवाद. अगला वेगळा तर या पटका सजवायचा होता. लेग बाईचा इशारा. या एकेरी धावेने पहिल्या 17चा डाव संपला जातोय. धावसंख्या आपण पाहतोय धावपटलावरती 33 धावा. 12 बॉल मध्ये आता 34चा करायचे तर पाठलाग. ज्या पद्धतीने उत्तर दिलंय बॅटिंगने त्याच पद्धतीने मला उत्तर द्यावं लागेल मैदानामध्ये रोडपाली टीमला. चला कोपरा टीम आता लगेच तुम्ही क्षेत्ररक्षण मैदानामध्ये सजवा. आयोजकांच्या वतीने तुम्हाला सूचना येत आहेत. कारण आपण पाहतोय संध्याकाळचं सत्र कधी टायमिंग निघून जाईल हे तुम्हाला देखील कळणार नाही. कारण आता एक एक क्षण तर फार महत्वाचा राहिला आयोजकांसाठी. चला सलामीची जोडी मैदानामध्ये रोडपाली टीम लगेच पाठवा. 12 बॉल 34चा करायचे पाठलाग. 17.0 सरासरीने तुम्हाला मैदानामध्ये खेळ दाखवावा लागेल. ईट का जवाब पत्तर से मैदानामध्ये द्यावा लागेल. पहिल्या ओव्हर मध्ये कमी धाब्यांच्या आतमध्ये रोखलं तर नक्कीच मॅच मध्ये पकड निर्माण करेल. परंतु पहिल्या ओव्हर मध्ये तुम्ही आक्रमणाला तर सुरुवात करायला हवी. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा रोडपाली टीम.
आम्हाला पण दे ना खाली पट टॅबलाच्या खाली पट टॅबलाच्या खाली पट चला आता प्रॅक्टिस करू नका कारण ज्या वेळेस तुम्ही फलंदाजी करत असताना उशीर केला त्यावेळेस खरं तर रोडपाली टीमने क्षेत्ररक्षण लगेच सजवला होता तुमच्याकडनं देखील आमच्याकडे तीच अपेक्षा असेल सलामीची जोडी मैदानामध्ये सूरज भोईर आणि विशाल भोईर मागच्या मॅच मध्ये खरं तर सूरजने आक्रमण केलं महत्वाच्या मॅचेस मध्ये कसा खेळ दाखवायचा हे सूरजला माहिती आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये आता षटकारे येतात त्याच पद्धतीने खेळ दाखवावा लागेल सूरज मात्रे सुजित मात्रे साहेबांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावर कलंबोलीचे राजेश मात्रे मुरबी या अतिथी मान्यवरांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत असेल दुसऱ्या सत्राला होती सुरुवात बॉल अँड ट्रॅक वरती आपण पाहतोय रोहित कोहली ज्याने फटकेबाजी देखील चांगली केली 11 धाब्यांचं योगदान दिलं आता गोलंदाजी करत असताना कशा पद्धतीने गोलंदाजी राहील हे पाहावं लागेल पहिला बॉल कट केला जातोय एक धाव वेगानं पूर्ण केली दुसरीचा प्रयत्न क्षेत्ररक्षण तिथे सुरेख पाहायला मिळाला 2 धाबा तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला आकाशाला गबसनी घालणारे फटके मारावे लागतील मैदानामध्ये एक दोन धावेने फारसा फरक पडणार नाही कोपरा टीमला ज्या पद्धतीने मजबूत धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये जोडली आहे 34 धावेचा करत मैदानामध्ये पाठलाग करायचा आहे 11 बॉलचा खेळ बाकी आहे 32 धावा अजूनही बनवायच्या त्या विजयासाठी वेगाने चेंडू आतलला तसा वेगाने उत्तर देत असताना हा क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर पहिला चौकार संघर्षमय मैदानामध्ये चौकार पाहायला मिळाला आज खर तर आपण सकाळपासून मान्यवरांची इथे उपस्थित पाहतोय आलेल्या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा आम्ही करतो स्वागत इथे बॅटच्या रडार मध्ये चेंडू प्रॉपर झुलत नाहीये जमिनीलगत फटका केला जातो एकदा वेगाने पूर्ण केली दुसरीचा प्रयत्न नकार दिला जातोय धावसंख्या पाहतोय आपण धावपटलावरती 34चा करता मैदानामध्ये पाठलाग करत असताना धाबा लागला धावपलकावरती 7 धाबा तुम्ही इथना मैदानामध्ये विजयाचा जर विचार करायला गेला तर 9 बॉलचा खेळ बाकी आहे स्लोवर प्रॉपर टायमिंग जुळला नाहीये परंतु इथे मैदानामध्ये क्षेत्ररक्षकाने केली चुकी बॉल जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर साइड स्किनवर आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर चेंडू आदळतोय स्टेट द ग्राउंड फारार होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार इतना देखील आता मॅच बनू शकेल सांगतोय इतक्या सहजासहजी आम्ही हार मानणार नाही आहोत आम्ही देखील मैदानामध्ये संघर्ष करू आम्ही देखील मैदानामध्ये रक्ताचं पाणी करून आम्ही सामना आमच्या बाजूने जिंकू सांगतोय फटका सूरज भोईर आणि विशाल भोईर 2 भोईरची बंधूंची जोडी मैदानामध्ये फटका मोठा खेळायचा होता परंतु जमिनीलगत फटका केला जातो एकदा वेगाने पूर्ण केली दुसरीचा प्रयत्न होणार नाही धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 12 धाबा बारा धाबा स्लोवर लोवर पुलटस पद्धतीचा चेंडू त्याच्यावर आक्रमण खराब आणि खराब खेळ चालू आहे मैदानामध्ये कॉलिंग तुम्हाला क्रिकेटमध्ये करणं महत्वाचं असतं इथे कॉलिंग चुकली की लाईन चुकली हे आता ओळखायला हवं ही मॅच फसली आहे का आपण पाहतोय 17च्या सरासरी धावायचं होतं 17च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या तेजस पाटील साहेब उरण या अतिथी मान्यवरांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावर जगनेश पाटील आवरे आणि तेजस
जगनेश पाटील साहेब आवरे, तेजस पाटील साहेब आवरे या सर्व मान्यवरांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. एकूण धाव संख्या 18 धाबा, 6 चेंडू आता 16 धाब्यांची गरज आहे. मैदानामध्ये जी धाव संख्या बनवायची होती 17.00 ची त्याच्याकरता एक धाव एक्स्ट्रा बनवली. आता बोनेपीठ मागच्या मॅच मध्ये जरी पाहिलं आपण रोडपाली टीमला 6 बॉल मध्ये 16 धाव्यांची गरज होती. पहिल्या बॉलवर एक धाव असताना देखील तो सामना सहजतेने जिंकला होता. या मॅच मध्ये देखील पुनरावृत्ती होईल का? 30 मॅच मैदानामध्ये पाहायला जरूर मिळते. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या पाहतोय 16 धाव्यांची गरज आहे. अजूनही सलामीची जोडी मैदानामध्ये स्तुतीमध्ये नवीन गोलंदाजाला आपण पाहतोय जिनित पवार. आता नाबाचं वादळ तुम्हाला शांत करावं लागेल या मैदानामध्ये. सूरज भोईर आणि विशाल भोईर बंधूची जोडी करतात मैदानामध्ये. डोकेडुकी ठरती सध्याच्या गडीला कोपर टीमला. जिनित पवार पहिलाच उडवलाय, पहिलाच ठोकलाय फलंदाज आपण पाहतोय. सूरज विशाल भोईरच्या बॅट मधला पहिलाच तडाखा. 5-10. 5 चेंडू आता 10 धाब्यांची गरज. मॅच मध्ये आता शिरकाव करतोय. इतक्या सहजासहजी सांगतोय मी संपलो नाहीये, अजूनही मैदानामध्ये आमचा खेळ चालू आहे. तुम्ही 34 धाबा आमच्या अगेन्स्ट जरूर बनवल्यात त्या देखील आम्ही सहजतेने चेस करू शकतो. या पद्धतीने फटकेबाजी चालू आहे. स्लोवर अगदी आपण पाहिला गुडलाईन पद्धतीचा चेंडू आ बैल मुझे मार याच पद्धतीने खेळ चालू आहे. आज खरतर रोडपाली टीमने प्रभावित केलं. डी ग्रुप मधनं आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. चांगला खेळ मैदानामध्ये दाखवला गेला. 4 चेंडू आता 4 धाब्यांची गरज. मॅच फसली आता खरतर कोपरा टीम. आता इतक्या धावा बनून देखील धावा डिपेंड करू शकला नाहीये. 4 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. सर्व चेंडू खरतर आपण पाहिले गुटलेन पद्धतीचे चेंडू बॅटच्या रडार मध्ये. भन्नाट वेग तिसरा. मॅच फिनिश केली एम एस धोनी स्टाईलने. फलंदाज आपण पाहतोय विशाल भोईरच्या बॅट मधना लगातार 3 षटकार. मागच्या मॅच मध्ये देखील याच पद्धतीने सामना फिनिश केला होता. चला कोपरा टीम आणि रोडपाली टीम. कॅप्टन लगेच या, कॅप्टन लगेच या. जन्मेश गावडे साहेब